कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. पनवेलमध्ये तब्बल 40 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या एका स्वच्छतागृहावरून नवा वाद. पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांच्याकडून गंभीर आरोप. MSRDC विरोधात आदिवासी शेतकरी आक्रमक, रस्ता रोकोचा इशारा. जमिनीच्या मोबदल्यासाठी 7,500 कोटींची मागणी. पोलादपूर बस स्थानकाची पुनर्बांधणी अखेर पूर्ण. 2,19 लाखात उभारले सुसज्ज बस स्थानक. बस स्थानक सुरू, मात्र लोकार्पण अद्याप रखडले. आणि आंबा घाटातील एसटी वाहतूक लवकरच सुरू होणार. आमदार किरण सामंतांकडून आंबा घाटाची पाहणी. गणेशोत्सवापूर्वी वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न. पाहूया सविस्तर वृत्त. पनवेलमध्ये तब्बल 40 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या एका स्वच्छतागृहावरून नवा वाद निर्माण झालाय. या स्वच्छतागृहात बेडरूम, हॉल, किचन आणि बाथरूमची व्यवस्था असल्याचा आरोप पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी केलाय. म्हात्रे यांनी या ठिकाणी पाहणी करत बेड उपलब्ध असून किचनमध्ये स्वयंपाकाची सुविधा असल्याचा दावा केला. त्यामुळे हे स्वच्छतागृह आहे की आलिशान घर, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. देशातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील पहिलं बेडरूम, हॉल आणि किचन असलेलं महापालिकेचं स्वच्छतागृह, अशी उपरोधिक टीका त्यांनी केली आहे. 40 लाखांच्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. या कामाचा खर्च आणि नियोजनाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. नगरसेवक प्रिया गोवारी यांनी देखील प्रश्न उपस्थित केले असून महापौर नितीन पाटील यांची भूमिका आता महत्त्वाची ठरणार आहे. आपण पहा, पनवेल महानगरपालिकेचा अजब कारभार. म्हणजे येत्या गेल्या 10 दिवसापूर्वी एक झोपडपट्टीमधले शौचालयामध्ये छोट्याशा लहान मुलीवर अत्याचाराचा प्रसंग आपण पाहिला असेल. तीच घटना नाही होत तर आज येथे कांबोड्यामध्ये सेक्टर 15 इथे चक्क लोक राहतात. मी त्यांना माहिती विचारली, बाबा तुम्ही किती दिवस राहता? 3 महिन्यापासून आम्ही इथे राहतो. आणि याचे हप्ते घेतात अधिकारी वर्ग. आला लक्षात ना, अशा पद्धतीने माहिती मिळाली. महत्त्वाचं म्हणजे याची 30 ते 40 लाख रुपये किमतीने पनवेल महानगरपालिकेने अशा सुंदर पद्धतीने शौचालय बांधून जनतेचे पैसे, प्रॉपर्टी टॅक्स खर्च करून लोकांना सेवा मिळण्यासाठी केलेली वस्तू आहे. आणि आज या वस्तूमध्ये अनधिकृत हे अधिकारी वर्ग इथचे हप्ते घेतात आणि राहायला देतात. कालच आता स्थायी समितीची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये देखील हा शौचालयांचा विषय आला होता. तेव्हा मी विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण तरी त्यांनी काय आमचं ऐकलं नाही. मी वारंवार त्यांना सांगत असते की इकडे आमच्या कामोठ्यामध्ये जेव्हा पाहणी करायला अधिकारी पाठवाल तेव्हा आम्हाला कॉन्टॅक्ट करा किंवा मेसेज टाका, तर आम्ही पण सोबत येऊ. पण त्यांनी अजूनपर्यंत काय आम्हाला असं काही कॉन्टॅक्ट वगैरे केला नाही किंवा कुठली पाहणी केली नाही. जर पाहणी केली असती तर या अशी अवस्था बाथरूमची झालीच नसती. तर मला एवढंच सांगायचं आहे की अशा अधिकाऱ्यांवरती खरंच काहीतरी कारवाई केली पाहिजे. निश्चितच ही बाब आमच्या निदर्शनास आली आणि खेदजनक आहे असं मी नक्कीच सांगेन. मीही त्या तिथे जाऊन व्हिजिट करणार आहे. आणि अशा या गंभीर बाबी आहेत, म्हणजे महिला भगिनीच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर बाब आहे. संबंधित जे काही अधिकारी, प्रभागाचे अधिकारी असतील त्यांच्यावर मी निश्चितच कडक कारवाईचे निर्देश सन्माननीय आयुक्त साहेबांना देणार आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या आदिवासी जमिनीच्या मोबदल्याच्या मागणीसाठी आदिवासी शेतकरी आक्रमक झालेत. मागण्या मान्य न झाल्यास 24 ऑगस्ट रोजी मौजे दस्तुरी येथे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. मौजे दस्तुरी येथील सर्वे क्रमांक 47A1 या आदिवासी जमिनीवर 1995 पासून MSRDC कडून अतिक्रमण करून जमीन संपादित केल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. या जमिनीचे मिळून 7,500 कोटी रुपये भाडे आणि मोबदला मिळावा अशी मागणी वरदानी आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्थेने केली आहे. या संदर्भात खालापूर तहसील कार्यालयात प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली. प्रांत अधिकारी प्रकाश सकपाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून लवकर मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं. मात्र मागण्यांबाबत समाधानकारक निर्णय न झाल्यास आंदोलनावर ठाम असल्याचे संस्थेने स्पष्ट केले. त्यामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
जे पत्र जे लेखी देणार आहेत प्रांतसाहेब उपविभागीय अधिकारी, तर ते पत्र देऊनही आमचं आंदोलन जोपर्यंत आम्हाला पुढच्या कलेक्टर साहेबांचा जो आदेश येत नाही MSRD ला की बाबा तुम्ही ह्याचं भूईभाडं किंवा जे काय मोबदला आहे तो देण्यात यावा, जोपर्यंत ते पत्र मिळत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालू राहणार आहे. आणि त्याही नंतर जर ते पत्राने आमचं समाधान झालं नाही, वरच्यावर जर उडावडीची उत्तरं त्याच्यात आली, तर 24 तारखेचं आंदोलन हे रस्त्यावरचं आंदोलन राहणार आहे. आणि 100% जो काही महामार्ग आहे आमचा जेवढ्या क्षेत्रातला, तो महामार्ग बंद होणार आहे. हे आणि त्यासाठी संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, MSRDची राहील आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटची राहील आणि पूर्ण तालुक्याच्या जिल्ह्याच्या प्रशासनाची जबाबदार राहील. तर आज त्यांची जी मागणी आहे त्या अनुषंगाने आता त्यांना आम्ही असं एकत्रित बैठक घेऊन सांगितलेलं आहे की तुमच्या मागणीच्या अनुषंगाने सर्व विभागाने आज तुम्हाला लेखी उत्तर दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं समाधान झालेलं नाही. तर त्याच्या अनुषंगाने जी काही महत्वाची याच्यामध्ये यंत्रणा MSRDCची आणि फॉरेस्ट विभाग यांना जिल्हा प्रशासनाच्या या ठिकाणी बोलवून त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने त्याच्यावर सदरची मोजणी करणे किंवा त्यांचं कॉम्पिटिशन देणे याबाबतचे तिथं निर्णय होणं गरजेचं आहे. करिता आज आम्ही इथल्या जो काही झालेला आहे आंदोलनाच्या अनुषंगाने झालेली बैठक आणि त्यांनी त्यांची असलेली मागणी याच्या अनुषंगाने एक रिपोर्ट आमचा जिल्हा कार्यालयाला जाईल आज आणि त्याच्यामध्ये त्यांचं आंदोलन 24 असल्या कारणाने तत्पूर्वी या यंत्रणांना बोलवून तिथं या ठिकाणी निर्णय होणं गरजेचं आहे. तर तसा आज रिपोर्ट देण्याबाबतचं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. पोलादपूर बस स्थानकाची अनेक वर्षांची दुरावस्था आता दूर झाली असून नव्या आणि सुसज्ज बस स्थानकाची पुनर्बांधणी पूर्ण झाली आहे. पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नातून तब्बल 2,19 लाख रुपये खर्च करून या बस स्थानकाची उभारणी करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि पर्यटकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात. काही महिन्यांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि मंत्री भरत गोगावले यांनी बस स्थानकाची पाहणी देखील केली होती. विशेष म्हणजे नव्या बस स्थानकाचा वापर सध्या सुरू झालाय, मात्र 2 महिने उलटूनही अधिकृत लोकार्पण झालेले नाही. त्यामुळे नव्या बस स्थानकाच्या अधिकृत लोकार्पणाची प्रवाशांना प्रतीक्षा लागली आहे. गणेशोत्सवापूर्वी या बस स्थानकाचे लवकरात लवकर लोकार्पण करावे अशी मागणी प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून होती आहे. आंबा घाटातील बंद असलेली ST प्रवासी वाहतूक लवकरच पूर्ववत होण्याची शक्यता आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या आंबा घाटाची आमदार किरण सामंत यांनी पाहणी केली. यावेळी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदल, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 30 जुलै रोजी आंबा घाटातील रस्ता खचल्याने सुरक्षेच्या कारणास्तव अवजड वाहतूक आणि ST सेवा बंद करण्यात आली होती. रस्ता खचलेल्या भागाचं काम युद्ध पातळीवर पूर्ण केल्याबद्दल सामंत यांनी दोन्ही जिल्ह्यांच्या प्रशासनाचे अभिनंदन केले. तसेच बंद असलेली ST वाहतूक सुरू करण्याबाबत सूचना दिल्या. घाटातील रस्त्याची सुरक्षितता, भेगा, दरडी कोसळण्याची शक्यता आणि उपलब्ध सुरक्षित मार्गाची अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर छोट्या वाहनांसाठी सुरक्षित वाहतूक सुरू करता येईल का याबाबत प्रशासनाकडून अभ्यास सुरू आहे. त्यामुळे पुढील निर्णयाकडे परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे. रत्नागिरीच्या खेडमधील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या शाळेची CBSE संलग्नता रद्द करण्यात यावी अशी मागणी CBSEच्या पुणे विभागीय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. शाळेच्या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र नसल्यासह विविध गंभीर आरोप या निवेदनातून करण्यात आले आहेत. या सर्व आरोपांची CBSEने सखोल चौकशी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलची संलग्नता रद्द करावी आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मात्र या निवेदनातील आरोपांबाबत रोटरी प्रतिष्ठान, खेड किंवा शाळा प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे संबंधितांची बाजू देखील महत्त्वाची ठरणार आहे. रोटरी प्रतिष्ठान खेड संचलित रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलची CBSE संलग्नता रद्द करण्याची मागणी सदानंद महादलिंग जंगम यांनी 11 ऑगस्ट रोजी CBSEच्या पुणे प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे याबाबत निवेदन दिलं आहे. वसतिगृहाच्या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र नसताना तिचा वापर केला जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय. तसेच संबंधित बांधकाम आणि परवानग्यांमध्ये नियमांचं उल्लंघन झाल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. विशेष म्हणजे वसतिगृहाबाबत प्रांत अधिकाऱ्यांनी आदेश काढल्यानंतर संस्थेकडून अपर जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे अपील करण्यात आल्याचं निवेदनात नमूद आहे.
भोगवटा प्रमाणपत्राशिवाय इमारतीचा वापर करणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर असल्याचं तक्रारदारांचं म्हणणं आहे. या प्रकरणाचा मुद्दा विधान परिषदेत देखील उपस्थित झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला. विधान परिषद सदस्य ॲडव्होकेट अनिल परब यांनी पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला होता. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी संबंधित शाळेच्या शासन मान्यता आणि परवानगीबाबत माहिती सभागृहात दिल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला. रोटरी प्रतिष्ठानने बोगस कागदपत्रांच्या आधारे CBSEची संलग्नता मिळवल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. शाळा शासनाच्या परवानगी विना चालवली जात असल्याचा दावा करत विद्यार्थ्यांना ज्या इमारतीत बसवलं जात आहे ती सुरक्षित आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. गुहागर तालुक्यातील प्रसिद्ध बुधल समुद्रकिनारी 2 तरुणांचे मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली. चिपळूणमधील गोवळकोट येथील रहिवासी जावेद सुर्वे आणि सलीम पटेल अशी दोन्ही तरुणांची नावं आहेत. प्राथमिक माहितीनुसार काल रात्री दोघेही बुधल बीचच्या खडकाळ भागात फिशिंग रॉडच्या साहाय्यानं मासेमारी करण्यासाठी गेले होते. मात्र समुद्राच्या लाटांचा आणि पाण्याच्या वेगाचा अंदाज न आल्याने दोघेही समुद्राच्या पाण्यात वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. दरम्यान समुद्राला आलेल्या भरतीच्या पाण्यासोबत दोन्ही तरुणांचे मृतदेह किनाऱ्यावर वाहून आलेत. हा प्रकार स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलीस प्रशासनाने घटनास्थळी दाखल होत दोन्ही मृतदेह ताब्यात घेतलेत. पंचनामा आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून या घटनेने चिपळूण आणि गुहागर परिसरात हळहळ व्यक्त होतीये. खेड तालुक्यातील कळंबणी बुद्रुक येथील कळंबणी गेट पर्यायी रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात शिरवली, निळवणे, आपेडे आणि कळंबणी बुद्रुक परिसरातील ग्रामस्थांनी 15 ऑगस्ट रोजी उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत कोकण रेल्वे प्रशासनाला पत्र देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर 11 ऑगस्ट रोजी तहसीलदार खेड यांच्या दालनात ग्रामस्थ आणि रेल्वे प्रशासनाची चर्चा झाली. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंत गुरव यांनी रस्ता 2 वेळा खचल्याने मोठमोठे खड्डे पडल्याचा आरोप केला. मे 2026 मध्ये केलेला रस्ता देखील महिनाभरात खराब झाल्याचं त्यांनी सांगितलं. रेल्वे प्रशासनाने झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करत 15 ऑक्टोबर पूर्वी रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याचं लेखी आश्वासन दिलं. त्यामुळे 15 ऑगस्टचे उपोषण स्थगित करण्यात आले. मात्र मुदतीत दर्जेदार काम न झाल्यास रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. कोकण रेल्वेच्या ठोस आंदोलनानंतर शिरोली परिसरातील जनतेचा 15 ऑगस्टचा जो उपोषणाचा कार्य हे होता तो स्थगित करण्यात आला. खेड तालुक्यातील कळंबणी या ठिकाणी रेल्वेचं गेट आहे, तो गेट बंद करून पर्यायी रस्ता रेल्वेने केला होता. पहिल्या वर्षातच तो रस्ता केलेला असताना पावसाळ्यात तो खचला गेला. म्हणून आम्ही 2-3 वर्षानंतर वाट बघितली, रेल्वे रस्ता करते काय, पण रस्त्याला प्रचंड मोठे खड्डे पडल्यावर आम्ही गेल्या 25 ऑक्टोबरला उपोषणाचा इशारा दिला. 14 ऑगस्टला माननीय तहसीलदारांच्या कार्यालयात एक मीटिंग घेण्यात आली. त्यावेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले की आम्ही पावसाळा संपल्यावर लगेच रस्ता सुरू करतो. परंतु आम्ही वाट बघितली. पावसाळा सुरू झाल्यावर यांनी रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आणि रस्ता इतका निकृष्ट केला की पुढं काम चालू होते, पाठीमागून खडीवर येते. आणि आता तर ह्या रस्त्याची अशी परिस्थिती झाली की परत तो रस्ता खचला गेला आहे. मग आम्ही परत रेल्वे प्रशासनाला ह्या 15 ऑगस्टला उपोषणाचा इशारा दिला. त्यामुळे रेल्वे प्रशासन खडखडून जावं झालं आणि तहसीलदारांच्या तिथं मिटिंग ठेवली 11 तारखेला. त्यामध्ये असं ठरलं की आम्ही 15 ऑक्टोबरला रस्त्याला सुरुवात करू आणि तो चांगला रस्ता करू. तुम्हाला जर वाटत असेल तर तुमच्या गावाची एक कमिटी स्थापन करा आणि तुम्हाला जसा पाहिजे तसा रस्ता तुम्ही करून घ्या. आणि पण आजचंही उपोषण तुम्ही कृपया स्थगित करा. आणि माननीय तहसीलदारांच्या यांच्या मध्यस्थीला मान देऊन आम्ही तो रस्ता स्थगित केलेला आहे. पण यावेळी त्यांना आम्ही असा इशारा दिला आहे की जर यावेळी तुम्ही तुमचं आश्वासन पाळलं नाही तर आम्ही रेल्वे रोकोसारखा आंदोलनाचा इशारा आम्ही त्यांना दिलेला आहे. खेड परिसरात लवकरच मोठ्या संख्येनं नागरिकांचा शिवसेनेत भव्य पक्षप्रवेश होणार असल्याचा दावा शिवसेना अल्पसंख्याक शहर प्रमुख सरफराज पांगरकर यांनी केला. राज्यमंत्री
योगेश कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नागरिक शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी सज्ज असल्याचं त्यांनी म्हटलंय. निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वासने प्रत्यक्षात पूर्ण करण्याचं काम झाल्याचा दावा करत मार्केटचे काम, साठे पौत्रिक मोहल्ला येथील रस्त्याचे काम, गटारे तसेच निवासा चौक ते कब्रस्तान नाल्याचे काम आणि परिसरातील विविध विकास कामांचा त्यांनी उल्लेख केला. या विकास कामामुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण असल्याचं पांगरकर यांनी सांगितलं. जनतेने धनुष्यबाण चिन्हावर ठेवलेल्या विश्वासाला विकास कामांच्या माध्यमातून न्याय देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे नागरिक स्वतःहून शिवसेनेच्या विचारांशी जोडले जात असून हा पक्षप्रवेश विकास कामांना आणि जनतेच्या विश्वासाला मिळालेली पावती असल्याचं सरफराज पांगरकर यांनी म्हटलंय. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. निवडणुकीच्या काळात राज्याचे गृहमंत्री योगेशदादा कदमने दिलेले आश्वासन प्रत्यक्ष पूर्ण होत आहे. मार्केटचं काम, साठेपोत्रिक मोहल्ल्यातील गटाराची कामं, साठेपोत्रिक मोहल्ल्याची रस्त्याची कामं, तसेच निवासा चौक ते कब्रस्तान, ज्या कब्रस्तानामध्ये नाल्याचं सांडपाणी आमच्या कब्रस्तानामध्ये येत होतं, तर ही मागणी होती आमची. तीही मागणी पूर्ण करण्यात आली. तसेच परिसरातील विविध विकास कामे मार्गी लागली आहेत. नागरिकांच्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे. जनतेने धनुष्यबाण चिन्हावर विश्वास ठेवून केलेले मतदान, त्या विश्वासाला विकास कामाच्या माध्यमातून योग्य न्याय देण्याचं काम राज्याचे गृहमंत्री योगेशदादा कदम यांनी केले आहे. त्यामुळे आज नागरिक स्वतःहून शिवसेनेच्या विचाराशी जोडत आहे. याच विकास कामावर आणि योगेशदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लवकरच लवकर खेडमध्ये भव्य पक्षप्रवेश होणार आहे. हा पक्षप्रवेश केवळ राजकीय प्रवेश नसून विकास कामांना आणि जनतेच्या विश्वासाला मिळालेले पावती आहे. लवकरात लवकर भव्य पक्षप्रवेश होणार आहे. विकासाची साथ, योगेशदादाच्या नेतृत्वाला विश्वास. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवसेना. धन्यवाद. देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चिपळूणमध्ये विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम राबवला. परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्या एक राखी जवानांसाठी या उपक्रमाअंतर्गत पोस्टमनकडे सुपूर्द केल्या. युनायटेड इंग्लिश स्कूल ते चिपळूण पोस्ट ऑफिस अशी भव्य रॅली काढण्यात आली. लेझिम पथक, हातात तिरंगा आणि भारत माता की जय, जय जवान जय किसानच्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले. शिस्तबद्ध पद्धतीने काढलेल्या रॅलीत तब्बल 1200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. रॅलीपूर्वी शाळेत राखी पूजन देखील करण्यात आले. प्रांताधिकारी आकाश लेगाडे, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, निवृत्त पोलीस अधिकारी प्रतापराव शिंदे, मुख्याध्यापक संजय बनसोडे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. दरवर्षीच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम आणि जवानांप्रती कृतज्ञतेचा संदेश देण्यात आला. चांगला उपक्रम या ठिकाणी परशुराम एज्युकेशन संस्थेच्या मार्फत या ठिकाणी राबवलाय. मी सर्वांचे या निमित्त मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा व्यक्त करतो. पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणारी खारघर हिल महापौर मॅरेथॉन देशातील वैशिष्ट्यपूर्ण मॅरेथॉन ठरणार आहे. या मॅरेथॉनमध्ये 42 किलोमीटर फुल मॅरेथॉनसह 21 किलोमीटर हाफ मॅरेथॉन आणि 10, 5, 3 किलोमीटरच्या शर्यतींचा समावेश आहे. खारघर हिलचा निसर्गरम्य परिसर, डोंगर आणि हिरवाई यामुळे धावपटूंना अनोखा अनुभव मिळणार आहे. देशभरातून 10,000हून अधिक धावपटूंना सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मॅरेथॉनला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी AIMS प्रमाणपत्रासाठीही प्रयत्न सुरू आहेत. या माध्यमातून आरोग्यदायी जीवनशैली, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जाणार आहे. तसेच हॉटेल, रेस्टॉरंट आणि स्थानिक व्यवसायांना फायदा होऊन पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. धावपटूंच्या सुरक्षेसाठी रुग्णवाहिका, डॉक्टर, वैद्यकीय पथके, अग्निशमन दल आणि बचाव पथक तैनात करण्यात येणार आहे.
पक्षभेद विसरून पनवेल महानगरपालिकेचा उपक्रम म्हणून या मॅरेथॉनकडे बघतोय. लोकांमध्ये जी आता वेगाने जो विकास घडतोय त्यामुळे जो पर्यावरणाचा ऱ्हास होतोय त्या पर्यावरणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी आम्ही हिल मॅरेथॉन यामध्ये घेतलेली आहे. लायन्स क्लब ऑफ पेण प्राईडचा सन 2026-27 या वर्षाचा पदग्रहण सोहळा भाऊसाहेब नेने महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी अध्यक्षपदी लायन्स अशोक पुंडलिक भगत, उपाध्यक्षपदी लायन्स प्रमोद पाठक, सचिवपदी लायन्स प्रदीप पाटील आणि खजिनदारपदी लायन्स डॉक्टर देविदास बामणे यांनी पदाची शपथ घेतली. पदग्रहण अधिकारी MJF लायन्स अनिल म्हात्रे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शपथ दिली. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन्स प्रवीण सरनाईक आणि डिस्ट्रिक्ट झोन अध्यक्ष लायन्स जान्हवी आगाशे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात नवीन सदस्यांचा शपथविधी पार पडला. यावेळी क्रीडा, न्याय, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय योगदानाबद्दल मान्यवरांचा प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. नागपंचमीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत खेडमध्ये प्रथमच सर्पमित्रांचा भव्य सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने मधुपेय प्रोडक्ट येथे झालेल्या या कार्यक्रमात वन्यजीव संवर्धन, सर्प संरक्षण आणि जनजागृती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्पमित्रांचा गौरव करण्यात आला. ओमकार चिखले, जय पासवान, अनमोल भोसले, सर्वेश पवार, रोहन खेडेकर, युवराज मोरे, ऋतिक पाटील, प्रेम ठोकरे, अथर्व मगदूम आणि डॉक्टर वीरेंद्र चिखले यांना सन्मान चिन्ह आणि गौरवपत्र देऊन गौरवण्यात आले. अध्यक्ष लायन अविनाश दळवी यांनी सर्पमित्रांच्या धाडसी आणि समाजोपयोगी कार्याचे कौतुक केले. सर्पमित्रांच्या वतीने सर्वेश पवार यांनी प्रथमच अशा प्रकारे सन्मान होत असल्याबद्दल लायन्स क्लबचे आभार मानले. या उपक्रमामुळे वन्यजीव संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या सर्पमित्रांना प्रोत्साहन मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. आज लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांच्या माध्यमातून खेड शहरातील सर्व सर्पमित्रांचा सत्कार सोहळा आज अविनाशजी दळवी अध्यक्ष यांच्या माध्यमातून संपन्न झाला. आज महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा सण मानला जाणारा असा नागपंचमीचा सण आहे. याच सणाच्या दिवशी आज सकाळीच मला अविनाश दळवी यांचा फोन आला की सर्वेश आज नागपंचमीचा सण आहे, त्या माध्यमातून आपण सर्पमित्रांसाठी काय उपक्रम राबवू शकतो. तर त्यांनीच हा सत्कार सोहळा करूया असं मला सुचवलं. त्यानुसार मी सर्व सर्पमित्रांना फोन केला आणि आज लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांच्या माध्यमातून हा सत्कार सोहळा संपन्न झाला. आम्ही कित्येक वर्ष झालं सर्प पकडण्याचं म्हणजे साप पकडण्याचं काम करतो, पण याआधी अशा पद्धतीचा सत्कार आमचा कुठेच झाला नाही. त्याबद्दल मी लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि हे सगळी बघितली तर सगळी लोक आली हे रात्री अपरात्री हे सगळं काम करत असतात. सापाला जर जीवदान देत असतात त्याचं पर्यावरणाचं रक्षण करतात. त्याचबरोबर वैयक्तिक मनुष्य जातीचं ज्यावेळी साप बघितलं जी काय घाबरगुंडी उडते त्याच्याबद्दल सुद्धा ते ही करतात, जनजागृती करतात, ती घाबरू नसतात आणि सर्वमात्र जीवनदान देतात. ह्या एकदम खूप एक चांगलं समाजकार्य करतात. त्यासाठी त्या सगळ्यांचं एकदा आम्ही अभिनंदन करतो आणि पुढील वाटचाली त्यांच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. श्रावणी सोमवारनिमित्त रोहा परिसरात शिवभक्तांचा उत्साह ओसंडून वाहताना पाहायला मिळाला. 17 ऑगस्ट रोजी पहाटे 6 वाजता तळघर येथील स्वयंभू महादेव मंदिरातून पायी परिक्रमेचा शुभारंभ करण्यात आला. महादेव मंदिर तळावाशी लांडर, बोरघर, तळघर, निवी, भुवनेश्वर, रोहा येथील ओंकारेश्वर मंदिर, वरसे, रोठ खुर्द, एक्सल फाटा आणि रोठ बुद्रुक असं मार्गक्रमण करत ही परिक्रमा पुन्हा स्वयंभू महादेव मंदिरात पूर्ण झाली. मार्गातील प्रत्येक शिवमंदिरात भक्तांनी जलाभिषेक, पूजा अर्चना आणि संकल्प केला. खांद्यावर पालखी घेत पारंपरिक पोशाखात सहभागी झालेल्या भक्तांनी दिवसभर पायी प्रवास केला. हर हर महादेवचा जयघोष, शिवनामाचा गजर आणि भजन कीर्तनाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. रुपेश महाराज शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या परिक्रमेने श्रावणी सोमवारच्या उत्साहाला विशेष रंगत आणली. शिवसेना पेण तालुका युवा नेते पंकज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी वाड्यांमध्ये शालेय साहित्य वाटप आणि वृक्षारोपणाचा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.
खोकराईवाडी आणि येलोशीवाडी येथील आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपणही करण्यात आले। या कार्यक्रमाला शिवसेना रायगड जिल्हा नेतृत्व संदीप ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी गौरी पाटील बोरा, नितेश पाटील, सुहास पाटील, नयन रोडेकर, हेमेंद्र गावंड, ओम कठीण, नित्या रोडेकर, जयदीप पाटील, दिलखुश पाटील यांच्यासह शिवसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमातून समाजाप्रती बांधिलकी जपल्याबद्दल पंकज पाटील यांच्या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।